हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन सुद्धा येत आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाऊस सुद्धा पाहायला मिळालेला आहे. हो. तर आता काय राहणार सर आजपासून पुढील कंडिशन? रात्री सुद्धा झाला ना, 1 तारखेला खूप ठिकाणी झालं ना रात्री. हो, बरोबर सर. आज 2 तारीख आहे. आज देखील काय होणार आहे, बऱ्याच भागात होणार आहे म्हणजे विदर्भ, मराठवाड्यात. हां, हां, हां. बरं कोणकोणते जिल्हे इकडे राहणार आज? आज देखील आपलं विदर्भात पण आहे आणि मराठवाड्यात बी. मराठवाड्यात परभणी, लातूर, जालना, हां. संभाजीनगर, धाराशिव, बीड, हो, नांदेड. हो. हो. मात्र विदर्भामध्ये कोणकोणते जिल्हे राहणार आज? विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, हं. वर्धा, नागपूर, हो ना? यवतमाळ. हां. सगळीकडे नाही पडणार, पण हो. पाऊस येणार समजा. मात्र हा पाऊस पडला. येणार सगळीकडे विखुरलेला. राहणार नाही. हां, विखुरलेल्या स्वरूपात आहे. म्हणजे हे कसं आहे, हो, पूर्वमोसमी असते. पूर्व मोसमी आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होईल मग आज चांगला केरळमध्ये चांगलं मान्सून हे झालंय, सक्रिय झालंय. हो, हो. बरोबर. आता 5-6 दिवस मी म्हणलं होतं ना 7 तारखेपर्यंत शेतकऱ्याला अचानक कंप्लीट. हो. उद्या 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 5 दिवस कामं करायला शिल्लक आहे समजा आणखी. 5 दिवस. हो. हो, मात्र 7 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घेतली तरी चालेल. हो. आता झालं म्हणजे सुरुवात झाली ना. आता आजपासून टेम्परेचर पण कमी होणार सगळीकडलं. मी म्हणलो 1 तारखेपासून. हो, हो, हो. बरोबर. मग 7 पासून ते 14 पर्यंत आपण मागेच म्हणलो होतो ना 7 ते 14 मध्ये 7 ते 14. मोसमी पाऊस येईल. वेगवेगळ्या बरोबर. भागात पडेल. हो. सगळीकडे सक्रिय होईल. एकदम सगळीकडे होणार नाही, पण थोडं पुढं सरकत हो. 14 पर्यंत होऊन जाईल. 14 पर्यंत बरोबर. आणि आपण तर पहिल्यापासून म्हणलो ना 2-3 टप्प्यात पेरण्या होतील समजा. हो, हो, हो. बरोबर. जी गडबड करते त्यांची होती. हो, जिथं ओल नसली ते करीत नाहीत. हो. बरोबर. हं. मात्र सर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट सुद्धा आलेले आहे. हं. तर आपण ते सुद्धा कमेंट सुद्धा घेऊया. तर सर्वात प्रथम जो शेतकऱ्यांची कमेंट आलेली आहे, तर पेरणी करण्यासाठी समजा कोणती वेळ योग्य राहणार? जे समजा पाऊस जर पडला, हो. ईदभर जर जमिनीत ओल असले तर ते सगळ्यात महत्वाचं तेच चांगलं. हो, हो. बरोबर. हो. हो. मात्र सर यंदाचा जून शेतकऱ्यांसाठी कसा राहणार हे शेतकऱ्यांची कमेंट आहे. जर मी म्हटलं ना यावर्षीचं साल शेतकऱ्यासाठी चांगलं साल राहणार आहे. हो, बरोबर. 2023 शेतकऱ्याला मालामाल करणारं साल ठरणार आहे. हो, हो. बरोबर. बरोबर आहे हं. सर. मात्र सर त्यात आणि यावर्षी लवकर पेरणी होणार आहे लवकर आणि पेरणी होणार. कापसाच्या लागवडी सुद्धा लवकर होणार आहेत. हो का? लवकर लागवडी झाल्या तर उतार चांगले येतात. हो, बरोबर आहे सर. मग ते इतकं वातावरण पोषक नसतंय झालं तरी कधी. हो, हो. बरोबर. यंदा आहे. हो. हो. मात्र सर त्या समोरचा प्रश्न आहे, की मान्सून शेतकऱ्यांना साथ देणार का यंदा? देणार. देणार का? हां, जसं लागेल तसं देणार. हो का? आणि हो. हां. थोडं ताण देईल, पण कसं असतंय हो. सोयाबीन असो, हं. कोणतंही पीक असो, संत्रा असो, कोणतंही पीक हो. असो, हो. ट्रेस दिला बरोबर. तर जास्त फुलं लागतात. हो, बरोबर आहे सर. आणि गेल्या वर्षी 2025 ला पाऊस इतका पडला, हं. ताणच भेटला नाही, म्हणजे ऊनच पडत नव्हतं. नाही बरोबर आहे. त्याच्यामुळे शेंगा फुलं नाही लागले, फुलं नाही लागले, म्हणून शेंगा नाही लागले. त्याच्यामुळं बरोबर आहे. उतार कमी आले. हो. यावर्षी ट्रेस भेटल्याच्या नंतर हां. त्या सोयाबीन असो, सोयाबीनच्या काळामध्ये फुलं लागल्यानंतर नंतर काय होतंय, हो. ताण बसला हो, पासून बरोबर. 10-12 उघड दिवस गेले. तितक्यामध्ये काय ट्रेसमध्ये काय होतं, फुलं जास्त लागतात. हो, हो. लगेच बरोबर. शेंगात रूपांतर होते. हो. हेच नाही, तुम्ही बघा आपण हं. गाईला समजा एखाद्याशी हे करतोच ना समजा, हो. लावतोच ना समजा याच्यातून दवाखान्यातून समजा, बरोबर. तर त्यावेळेस आपण तिला चारा टाकतो का? नाही नाही, टाकत. नाही. ट्रेसच देतोच ना त्यावेळेस. हो. बरोबर आहे. तर त्यावेळेस ते गर्भ हे होते त्यावेळेस. तसंच असतंय कोणत्याही पिकाला गर्भधारणा होण्यासाठी. हो, हो, हो. बरोबर आहे. हो. मात्र सर त्या समोरचा जो प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे जूनमध्ये पावसाचा खंड पडणार का? नाही. आता हे काय होईल 7 ते 14 चा पाऊस पडून दररोज वेगवेगळ्या भागात जाईल. हो. जिथं जास्त ओल राहील त्याच्या पेरण्या होतील. जिथं कमी राहील त्यांच्या राहतील पेरण्या. हो पुन्हा का? दुसरा पाऊस पुन्हा आहेच ना नंतर पुन्हा. हो, बरोबर. हो. मात्र सर पण त्या समोरचा जूनच्या प्रश्न शेवटच्या आठवड्यात पुन्हा चांगला पाऊसच आहे ना आणखीन पुन्हा. 20च्या जूनच्या नंतर पुन्हा. शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस हो, राहणार. 20च्या नंतर पुन्हा चांगला पाऊस आहे. हो का? हे 7 ते 14 तर आहेच. पण परत पुन्हा आहे ना पाठीमागे. हो, हो. बरोबर. हो. मात्र सर त्या समोरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे यंदा पावसाने गणित काय सांगते? म्हणजे यंदा पावसाचं गणित काय सांगते?
यावर्षी मी म्हटलं ना सरासरी इतका पाऊस पडेल. हो म्हणजे जसा दरवर्षी पडतोय आता पण पहिला पडत आला तसा पडणार. हो बरोबर. म्हणजे जितका पडतोय तितकाच. हो गेल्या वर्षी नाही दुप्पट नाही पडणार समजा. हो 700 मिलीमीटर 600 मिलीमीटर. हो समजा पण यंदा मागच्या वर्षीपेक्षा यंदा सरासरी पाऊस. इतका ज्या वर्षी थोडा सरासरी इतका पाऊस पडतोय ना हो या वर्षी परतीचा पाऊस धुमाकूळ घालतोय. परतीचा पाऊस धुमाकूळ घालते बरोबर आहे. म्हणजे या वर्षी परतीचा पाऊस धुमाकूळ घालणारच आहे. हो आणि चांगलं आहे कारण की कसं आहे लवकर कापसात येणार जाती लावल्यानंतर परतीचा पाऊस पडला हो की त्याच्या हरभरे होते 2-2 पिकं होते तर बरोबर. म्हणजे यावर्षी 2 येणार खरीप पण येणार आणि रब्बी येणार. खरीप पण खरीप येणार आणि रब्बी. कशामुळे येणार चांगलं की थोडा हो पाऊस कमी असल्यामुळे खरीप चांगलं येणार. बरोबर. आणि रब्बी कशामुळे येणार परतीचा पाऊस जास्त की असल्यामुळे. परतीचा पाऊस रब्बी येते. हो बरोबर. बरोबर आहे. आणि 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. 13 नोव्हेंबरला. हं. बरोबर आहे सर. हं. मात्र सर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू की नाही करावी असं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणजे पेरणीची घाई करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? आता 7 ते 14 मध्ये समजा पाऊस पडला आणि ईदभर ओल गेली हो. शेतात जायचं हां. पुतळ घेऊन शेतात जायचं हो. ईदभर ओल गेली हो. पेरणी करायला हरकत नाही. पेरणी करायला काही हरकत नाही. 4 बोटं बरोबर. असली तर करायचीच नाही. हो 4 बोटं जर असली तर करायची नाही. बरोबर. हो बरोबर आहे की नाही हे सगळं बरोबर आहे. बरोबर आहे. आणि सर सर्वात जास्त यंदा पीक कोणती घ्यायला पाहिजे? म्हणजे यावर्षी पीक कोणती चांगली येणार खरीपमध्ये? यावर्षी पाऊस काळ कमी असला हो. कापसाचं पांढरं सोनं येते पांढरं सोनं बरोबर. पिवळं सोनं बी येते हो. म्हणजे सोयाबीन सोयाबीन बरोबर आहे. म्हणजे ऊस सुद्धा येते. हो. खूप पाऊस जास्त झाला हां. ऊसाला तुरा लागते तुरा लागला की उतार कमी येते. बरोबर. मग त्याच्यामुळे ऊसाला यावर्षी उतार येणार आहे. हो. बरोबर. पुन्हा यावर्षी काय होईल म्हणजे तुरीचं पीक चांगलं येणार आहे. तुरीचं पीक चांगलं येणार. तुरीचं एक सांगतो 2 येते. हां, 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 हां. ज्या वर्षी पाऊस कमी राहते त्या वर्षी पांढऱ्या तुरीला उतार येते. पांढऱ्या तुरीला बरोबर आहे. 2017ला फक्त काय झालं पाऊस कमी होता आणि पाऊसच पडला नव्हता. हो. ज्याच्याकडे तूर होती का पांढरं त्यांना तुरी झाले पुन्हा बाकीच्या कोणाला काहीच झालं नव्हतं. नाही, नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हां. हो. तर मग जास्त पाऊस का झाला तर लाल तुरीला उतार येते. लाल तुरीला. बरोबर. म्हणून काय करायचं 2 टप्प्यात एखादा ढेला असला इकडं ही लाल घालायची इकडं पांढरी घालायची. बरोबर आहे. लय झालं तर ती नाही झालं तर ही हो. ते तर आहेच बरोबर. बरोबर आहे की नाही? हो, बरोबर आहे. हं. हो. मात्र सर आता हे जे काही पुढील 2-4 दिवस राहणार समजा आता 7 तारखेला तर 7 तारखेला हे पाऊस कसा राहणार आहे? कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आता ना करून? हे आज 2 पासून 2, 3, 4, 5, 6 पर्यंत काय होईल हां. दररोज पूर्व विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये, पश्चिम हो. विदर्भातल्या जिल्ह्यामध्ये, हो. मराठवाड्यात काही जिल्ह्यामध्ये, हो. उत्तर महाराष्ट्र, हो. पश्चिम महाराष्ट्रात हो. कोकणपट्टी, खानदेश, बरोबर. घाटमाता ह्या परिसरात दररोज वेगवेगळ्या भागात हे पाऊस चालूच राहणार. दररोज वेगवेगळ्या भागातनी. हो. हो. सगळीकडे नाही पडणार पण हां, हां, हां. पाऊस रात्रीच्याला मध्ये हजेरी लावणार. हो. 3:30च्या नंतर लगेच वातावरण चेंज होणार. हो. बरोबर. आणि मग रात्रीपर्यंत हां. पहाटपर्यंत पाऊस हो. विजेच्या कडकडाट. पण ह्या पावसामध्ये गारपीट होणार की एक सगळ्यात सांगा. गारपीट होणार या पावसामध्ये. हा हो. मात्र सर आपण हे याच्यात पण होणार आहे मोसमी पाऊस येईल 7 ते 14 हां, हां. त्याच्यात पण गारपीट होणार आहे. हो.